निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर त्या गोपीचंदाच्या माता आहेत, गोपीचंद राजा आहे। राजमाता कितीही गुप्तपणे इथे येत असल्या तरी एक ना एक दिवस हे उघड होऊ शकतं। त्यातून काहीही संकट उभं राहिलं तर? जालिंदर, तू याच मार्गावर पुढे मार्गस्थ झालास की तुला एक मोठे राज्य लागेल। तू त्या राज्यास भेट द्यावीस असे मला वाटते। कानिफ, पण ह्यात आपला काय दोष आहे? आपण त्यांना इथे या असं म्हणून बोलवलं आहे का? गुरुवर, हे आपलं झालं, परंतु समोरचे हा विचार करतील का? त्या राज्याची घडी विस्कटलेली आहे। मनुष्यासच तिथे न्याय मिळत नाही तर मुक्या जीवांची काय कथा? ते काय विचार करताय ते त्यांना करू दे। मला श्री दत्त महाराजांनी इथे येऊन कार्य कर अशी आज्ञा दिली आहे, तर ती आज्ञा मोडून मी कुठेही जाणार नाही। जालिंदर, गोपीचंद राजावर विश्वास ठेवू नकोस। जालंधरने राजधानी बाहेर राहण्याचे ठरवले हे उत्तम केले। गोपीचंद पासून जेवढे दूर राहील तितके उत्तम। हो, परंतु किती दिवस? त्याच्यापर्यंत जालिंदरच्या वार्ता पोचत राहणार। तुम्ही तरी जालंधरला साह्यभूत होणार आहात की नाही? अर्थात देवी, परंतु त्याला वेळ आहे। गुरुवर, क्षमा असावी, परंतु मी तुम्हाला काही सांगू इच्छितो। थांब, ही सोन्याची वीट नीट ठेवतो। हा, बोल। गुरुवर, मला एक प्रश्न पडला आहे। आपण जर या सगळ्या मोहमायेतून मुक्त आहात तर मग तुमचा जीव या सोन्याच्या विटेत एवढा गुंतला कसा? कसा म्हणजे गोरक्ष? अरे, ही सोन्याची वीट विकली तर किती मूल्य येईल याचे? ही साधी गोष्ट वाटली तुला? परंतु गुरुवर, ही वीट विकून जे धन येईल त्याचं आपण काय करणार? काहीही करू शकतो आपण। किती कार्य आहेत, त्यासाठी किती धन लागेल आपल्याला? परंतु गुरुवर, आजवर जी कार्य झाली आणि पुढेही जी घडणार आहेत ती श्री महादेव आणि श्री दत्तात्रय
यांच्या कृपेने घडतील. तर मग त्यासाठी धनाचा संचय कशाला? हे बघ गोरक्षा, ही वीट असली तर आपल्याला कुणालाही धन मागण्याची आवश्यकताच भासणार नाही. परंतु गुरुवर, आपण जर असाच या सोन्याच्या विटेत मोह ठेवला तर लोक काय म्हणतील? गोरक्ष, लोक काय म्हणतील याचा विचार तू कधीपासून करायला लागलास? क्षमा असावी गुरुवर. लोक काय म्हणतील ह्याची त्यांना काळजी नाही, परंतु ते तुमच्याविषयी वाईट बोलतील ह्याचे त्यांना वाईट वाटते आहे. हे बघा, लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका. लोक काय सगळ्या बाजूंनी बोलतील. आणि माझ्याविषयी कोण काय म्हणेल याची एक चिंता मला तरी नाही. परंतु गुरुवर, आपण ही वीट अशीच घेऊन जाणार आहोत का? अर्थात गहिनी, मी भिक्षा मागून येतो. लवकर ये. की मीही येऊ? जर आपल्या हातात ही सोन्याची वीट पाहिली तर आपल्याला कोणी भिक्षा तरी देईल का? गुरुवर, पाणी. गुरुवर, आपण सकाळी गेला होता ते आत्ता आलात. किती हे कष्ट. वनात जाऊन चारा गोळा करणं, तो गाई गुरांना देऊन येणं, यात वेळ जातो का नाही, पण समाधान मिळतं की मुक्या जीवांची क्षुधा शांत होत आहे. ते आपल्यावर अवलंबून आहेत. त्यांचं भरण पोषण करणं हे आपलं कर्तव्य आहे. खरं तर प्रत्येक घरातून एक एक गोग्रास जरी दिला गेला तरी सगळ्या गाई गुरांची भूक भागेल, पण असं होताना दिसत नाही. मनुष्याने इतकं स्वार्थी होऊ नये. आपल्या समोर भरलेलं ताट असताना बाहेर मुके जीव तडफडताय, हे योग्य नाही. गुरुवर, आपण दिलेली शिकवण खरी आहे. आपल्या समोर आलेल्या अन्नातून एक घास कीटकांसाठी, एक घास गायीसाठी, एक घास पंचमहाभूतांसाठी, एक घास देवासाठी, एक घास दारावर आलेल्या ऋषीमुनींसाठी. हीच खरी आपली संस्कृती आहे कानिफ. सगळे सुखी असावेत, सगळे शांत असावेत, हा भाव असला पाहिजे. पण हे सगळ्यांना उमजत नाही. मुक्या जीवांना बोलता येत नाही, पण त्यांचे हाल झाले की तो मूक आकांत संकट आणि दुःखच घेऊन येणार.
आणि सगळ्यांना कसं समजावून सांगायचं. गुरुवर, मनुष्याच्या मनात प्रेम करुणा नसणं हेच कारण आहे का याला? त्याच्या मनात प्रेम आहे, पण ते स्वतःसाठी, स्वतःच्या माणसांसाठी. ते व्यापक असलं पाहिजे. देवी, तुम्ही म्हणालात म्हणून मी आले, पण मला तर अजूनही खूप भीती वाटते आहे. दुसरा काय पर्याय आहे? मला गुरु भेटावे ही माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण हे गुपित राहील का? तू सांगणार नाहीस ना कोणाला? अहो, मी कशाला सांगेन? मग काळजीचं काही कारण नाही. उद्या राजांनाच कळलं तर? आपण काळजी घेतली तर काही कळणार नाही. आणि एक दिवस वेळ पाहून मी सांगेनच गोपीचंदला. अहो देवी, लोमावती देवी खार खाऊ नयेत तुमच्यावर. तेव्हा जपून. मी तिचं काय वाईट केलं आहे? देवी, असं नको व्हायला की आपणच ह्याच्यात सापडलो. नाही सापडणार. श्री जालिंदरनाथ संकेत देतील तेव्हाही तुला यायचे आहे माझ्यासोबत. देवी, काही झालं तर मला वाचवाल ना? मी तुला काहीही होऊ देणार नाही. महाराज, आपल्याच कक्षात येत होतो मी. निघायची सगळी व्यवस्था झाली आहे. मी तुमच्याच कक्षात येत होते. मी बाहेर चाललो आहे. कुठे चालला आहात हे सांगणार नाही का? जालिंदरनाथ यांना भेटायला चाललो आहे. मीही येते तुमच्या सोबत. नाही, आधी मी भेटून येतो. योग्य वाटलं तर तुला घेऊन जातो. चालेल? येतो. महत्वाची वार्ता आहे. काय झालं? हे जालिंदरनाथांना भेटायला गेले आहेत. काय? होय, हे खरं आहे.
गोपीचंद काहीच बोलला नाही मला. आम्हालाही काहीच नाही सांगितलं. लोमावतीला मात्र ठाऊक होतं. सोबत कोणाला घेऊन गेलाय? प्रधानजी. रागाने गेला आहे की सहज? ते काही कळायला मार्ग नाही. मला तर आता काळजीच वाटायला लागली. तुम्ही काळजी करण्याचं काय कारण? मला तर खूप भीती वाटायला लागली आहे. तुला काय झालं आता? आता तुला कसं सांगू? तुम्ही शांत व्हा. गोपीचंदची काही त्यांच्यावर श्रद्धा नाही आहे. मग गेलाय तर त्याला त्यांच्याविषयी काही समजलं आहे का? आपल्याला ती माहिती करून घ्यायला हवं. मी असं ऐकलं आहे की अचानक ठरला आणि लगेच गेले. आपणही जायला हवं. पण कशासाठी? मला तर जावंच लागेल. तुला काही माहित आहे का? हो, पण मी नाही सांगू शकणार. महाराज, जालिंदर नाथ राहतात ती हीच कुटी आहे. ही एवढी भयंकर आग कसली लागली आहे? मी पाहून येऊ का महाराज? बघा काय परिस्थिती आहे ते. होय महाराज. साधू बुवा, ओ साधू बुवा, हो बाबा, एवढी मोठी आग, काय म्हणावं नाही आगीला. साधू बुवा, ओ साधू बुवा, ओ साधू बुवा, कोणी आहे का तिकडे? साधू बुवा, साधू बुवा भी दिसणार. महाराज, महाराज, इकडे कोणीच दिसना. सदू, तू येऊन गेला होतास ना इथे? हो महाराज, येऊन गेलो होतो. तेव्हा एवढी भयंकर आग लागली होती का? नाही म्हणजे पाहिली होती, पण ती चुलीची आग होती महाराज, एवढी मोठी नव्हती. इथल्या ऋषींना भेटला होतास का तू? हो हो, भेटलो होतो ना. खूप भली माणसं आहेत ती महाराज. साधू बुवा, ओ साधू बुवा, साधू बुवा, कोणी आहे का तिकडे? महाराज, महाराज, मी कुठेच पाहिलं, आसपास पाहिलं, पण तिकडे कुणीच नाही दिसलं. जालिंदर,
तू अग्निस्वरूप आहेस हे गोपीचंदला समजायला वेळ लागेल. तर अहंकाराचा त्याग करून शरण जायला हवं. गोपीचंद, ज्या क्षणी तुझ्या आयुष्यात हे परिवर्तन घडेल तो शुभ दिन असेल. अन्यथा तुझ्या हातून पापच घडत राहील.